हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो तुम्ही पण विचार करत असाल की आज लंचला काय बनवू. सो दिस रेसिपी इज फॉर यू गाईज बिकॉज आय नो संडेला प्रत्येकाच्या घरी तामझाम असतो, पण कधी कधी असं वाटतं की एकदम इझी काहीतरी बनावं. तर दिस इज द इझी रेसिपी. युजली माझे व्हिडिओज मी इव्हनिंगला पोस्ट करते, बट आज म्हटलं की मॉर्निंगचं जर मी लंच बनवतच आहे तर मी मॉर्निंगला थोडं लवकर पोस्ट करायला ट्राय करेल. सो लेट्स सी मी कसं बनवलं आहे. सगळ्यात आधी मी इथे 4 एग घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं हलकंसं मीठ घातलं आहे. त्याच्यानंतर तेल थोडं गरम केलं आहे. तेलामध्ये आपण ते 2-2 बॅचेसमध्ये 2-2 एग टाकून त्याचं छान असं स्क्रॅम्बल्ड एग करून घेतलेलं आहे. त्यानंतर तेल गरम झालं की तेलामध्ये कांदा आणि मिरची घालून तो पण छान परतून घेतला आहे. कांदा जास्त लाल करू नका, नॉर्मल म्हणजे कमी याच्यामध्येच आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये गाजर, कोबी आणि शिमला मिरची घालून ते पण छान कुक करून घेणार आहोत. भाज्या कुक झाल्या की त्याच्यामध्ये सोया सॉस, रेड चिली सॉस, शेजवान सॉस आणि थोडंसं व्हिनेगर ॲड करून मिक्स करणार आहोत. इथे मी ताजाच भात घेतला आहे, पण तुमच्याकडे जर शिळा भात असेल तर तो पण तुम्ही यूज करा, फार छान लागतो. छान सगळं व्यवस्थित मिक्स करा. जे आपण स्क्रॅम्बल्ड एग बनवलं होतं ते त्याच्यावरती टाका. दॅट्स इट. आय मीन इतका क्विक आणि इझी तुमचं लंच रेडी झालेलं आहे. हे तुम्ही सर्व करा शेजवान सॉससोबत. अदरवाईज तुम्ही असं देखील खाल्लं तरी ते खूपच छान होतं. नक्की तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि ही रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कशी वाटली.